पावसाळ्याकडे शेतकऱ्यांचे आता डोळे लागले आहेत आणि यातच महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना पेरणीबाबत जारी झाल्या आहेत। 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केलं आहे। तर पुरेशा पावसाअभावी लागवड केल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं। कमी पाण्यावर तयार होणाऱ्या हळव्या भाताच्या वाणांची पेरणीसाठी निवड करावी अशी ही सूचना करण्यात आली आहे। यंदा देशभरात कमी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय। यासोबत एल निनोचा परिणाम जाणवणार आहे मान्सूनवर अशी ही माहिती समोर येते। तर धाराशिव, लातूर, बीड या 3 जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेली मांजरा नदी वाढत्या तापमानामुळे कोरडी पडते आहे। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला 4 वेळा महापूर आला। या नदीचा पाण्याचा प्रवाह मांजरा धरणात जाऊन यावर 3 जिल्ह्यांचा पाणी पुरवठा केला जातो। गेल्या 15 दिवसांपूर्वी पाण्याने भरलेली नदी वाढत्या उष्णतेच्या तापमानामुळे कोरडी पडू लागली आहे। भविष्यात पाऊस लांबला तर जिल्ह्याला पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे। दुसरीकडे बीड जिल्ह्यातनं वाहणाऱ्या गोदावरीचं नदीपात्र कोरडं ठाक पडल्याची ड्रोन दृश्य देखील समोर आली होती। तर पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या सायबनच्या भावरपाड्यासह अनेक परिसरात